शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निपाणीत नवविवाहितेचे गळफासाने आत्महत्या, सासरकडून मानसिक छळाचा आरोप, सासू विरोधात फिर्याद दाखल। सासरकडून होणारा मानसिक छळ सहन न झाल्याने लग्नाच्या 39व्या दिवशी नवविवाहिताने गळफास घेऊन आत्महत्या केली। गुरुसिद्धवा प्रशांत हागरगी वय 36 राहणार हरिनगर पहिली गली निपाणी असे तिचे नाव आहे। सदर घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली। घटनेची नोंद शहर पोलिसात झाली असून याबाबत गुरुसिद्धवा यांच्या बहिणीने सासू विरोधात फिर्याद दिली आहे। गुरुसिद्धवा हिचा विवाह प्रशांत हागरगी यांच्याशी दिनांक 21 एप्रिल रोजी निपाणीत झाला होता। दरम्यान विवाहानंतर 15 दिवसांनी तिचा सासू महानंदा अशोक हागरगी यांनी तिचा मानसिक छळ चालवला। गुरुसिद्धवा हिने याबाबतची माहिती आपल्या माहेरी कुटुंबियांना दिली होती। त्यानंतर सासू सुनांमधील वाद मिटविण्यात आला। तरीसुद्धा गुरुसिद्धवा हिचा मानसिक छळ सुरूच होता। गुरुवारी संध्याकाळी गुरुसिद्धवा हिने पती प्रशांत हा कागल MIDC येथे नेहमीप्रमाणे कामावर गेल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास साडीने गळफास घेतला। तत्पूर्वी तिने रात्री 11च्या सुमारास आपल्या भाचीला मी जीवाचा बरे वाईट करून घेणार असल्याचे मेसेज मोबाईलवर केला होता। दरम्यान पहाटे 4च्या सुमारास भाचीने तो मेसेज बघून गुरुसिद्धवा हिच्याशी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नसल्याने पती प्रशांत यांच्याशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली। त्यानुसार प्रशांतने त्या घरच्याशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली असता नेमका प्रकार उघडकीस आला। याची माहिती निपाणी शहर पोलिसांना देण्यात आली। घटनास्थळी CPI BS तळवार, उपनिरीक्षक शिवानंद कारजोळ, हवालदार बसवराज नेहली, रवी ढंग, किरण बिरन्नवर, PSI नरसरोवर, ASI PS पुजारी यांनी पाहणी केली। सिद्धवा हिच्या बहीण सुनंदा दुंडप्पा उप्पार राहणार विजापूर हिने सासू महानंदा हागरगी हिच्या विरोधात फिर्याद दिली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशीदार। चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।